संगीत विश्वातून वाईट बातमी समोर आली आहे. आपल्या आवाजामुळे करोडोंच्या मनावर राज्य करणाऱ्या गायकाने मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर अखेरचा श्वास घेतला. गझल सम्राट जगजीत सिंग यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने आपल्या आवाजाने संगीतप्रेमींच्या मनात एक अढळ स्थान बनवलं आहे. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए या गाण्यामुळे आज त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या हृदयात एक हक्काचं स्थान मिळवलं आहे. या व्यतिरिक्त त्यांनी होठों से छू लो तुम, कागज की कश्ती आणि मेरी जिंदगी किसी और की, मेरे नाम का कोई और है यांसारखी सदाबहार गाणी गायली आहेत. 150हून अधिक अल्बममध्ये आपल्या मखमली आवाजाची जादू पसरवणारे जगजीत सिंग भलेही या जगात नसतील, पण त्यांना विसरणं कोणालाही शक्य नाही. 1980पर्यंत जगजीत सिंग गझल सम्राट झाले होते. अर्थ, प्रेमगीत, लीला, सरफरोश, तुंबीन, वीर झारा, जिस्मा आणि जॉगर स्पार्क या चित्रपटातील गाण्यांना त्यांनी स्वतःचा आवाज दिला आहे. मात्र सर्व काही सुरळीत चालत असतानाच त्यांच्या 20 वर्षीय मुलाचे एका भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाले. त्या संध्याकाळी ते एका संमेलनात गझल गात होते. गझल पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलाच्या अपघाताची बातमी मिळाली. जगजीत आणि त्यांची पत्नी चित्रा यांना मुलाच्या मृत्यूचा इतका मोठा धक्का बसला की जगजीत सिंग यांनी पुढचे 8 महिने मौन पाळले आणि चित्रा यांनी गायनापासून संन्यास घेतला. आपल्या मुलाच्या मृत्यूचा धक्का छातीवर घेऊन बसलेले जगजीत सिंग जेव्हा गझल गायनाच्या दुनियेत परतले, तेव्हा त्यांच्या आवाजात कोणाला तरी गमावल्याची वेदना अनेक पटींनी वाढली होती. मुलाच्या मृत्यूनंतर चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए हे गाणे जेव्हा त्यांनी म्हटले तेव्हा ते ढसाढसा रडले. मात्र त्यानंतर जगजीत सिंग यांचेही ब्रेन हॅमरेजमुळे दुःखद निधन झाले. मुलाच्या मृत्यूनंतर अनेकदा त्यांची प्रकृती खालावली व अखेर त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूने एक चांगला कलाकार संगीतसृष्टीने गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या सुप्रसिद्ध गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली.